नमस्कार, मी संजना आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सेशनमध्ये. तर आजच्या विषयाकडे जाण्याआधी आपण प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंटला. तर आजही आपला खूप सुंदर एक विषय आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपल्याला आपल्या आत्मोन्नतीसोबत आपल्या भौतिक जगामध्येही शांतीपूर्व जगायचं असेल तर. ऑफकोर्स कोणाला आयुष्य शांततेत नको जगायचंय. सगळ्यांनाच जगायचंय. पण त्यासाठी आपण स्वतः किती तयार आहोत, हे महत्वाचं आहे. आपण स्वतः किती त्याच्यामध्ये मेहनत टाकणार आहोत, किती त्या मार्गावर जाणार आहोत, हे महत्वाचं आहे. ऑफकोर्स मनामध्ये कधी काही आपल्या आयुष्यात आपण निगेटिव्ह फीलिंग्स किंवा निगेटिव्ह इमोशन्स ठेवले, तर आपण कधी पुढे जाऊ शकणार नाही. उदाहरणार्थ आपण जर अहंकार ठेवला, इगो ठेवला, राग, रुसवा, द्वेष याच्याबद्दल, त्याच्याबद्दल ठेवला, तर ना स्वतः आपण खुश राहू शकत, ना आपल्या समोर ती व्यक्ती आल्यामुळे आपलं त्या व्यक्तीला खुश राहता येईल किंवा जे काही आहे आपल्याला माहिती आहे. तर आजचा विषय अगदी महत्त्वाचा आहे. तो आहे फॉरगेट आणि फॉरगिव्ह. अर्थात माफही करायचं आहे आणि विसरून पुढेही जायचं आहे. ऑफकोर्स काही लोकांसाठी ही गोष्ट थोडी अवघड जाते. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वर-खाली होत राहतं. कोणासोबत कुठल्या परिस्थितीमध्ये काही ना काही होत राहतं. यालाच जीवन म्हणतो. पण याचा अर्थ असा नाही, की आपण एखाद्याला मुद्दामून काही वाईट बोलायचं किंवा एखाद्याने काही वाईट वागलं, तर आपण त्याबद्दल आपल्या मनामध्ये धरून ठेवायचं. कालही आपण एक सुंदर विषयावरती जाणून घेतलं. त्याच्याबद्दल आपण थोडासा विचार केला, तर येस आपण त्या गोष्टीपासून लांब जाऊ शकतो. ते म्हणजे पश्चाताप. पश्चाताप नाही करायचा कुठल्या गोष्टीचा. आपण हे काल जाणून घेतलं. तसंच आजचाही विषय बोलायला सोपा वाटतो, पण जेव्हा आपण त्याच्यावरती प्रॅक्टिकली काम करतो, आपल्याला सुरुवातीला थोडा त्रास होतो. पण जेव्हा त्याच्यासोबत आपण जगतो, आपल्याला आयुष्य अजूनच स्मूथ, सिंपल आणि चांगलं वाटतं. मग ते आयुष्य जगण्यासाठी मजा येते. जर आपण त्या गोष्टीला आपल्या मनामध्ये ठेवलं आणि त्याला इम्प्लिमेंट केलं, ते म्हणजे माफ करायचं आणि जीवनामध्ये सतत पुढे जात राहायचं. विसरून जायच्या गोष्टी. मनाला लावल्या, तर तुम्हालाच त्रास होणार आहे. समोरच्या व्यक्तीला ज्याने तुम्हाला थोडंफार मनाला दुखवलं असेल, त्याला त्रास होणार नाही. तुम्हीच त्रास करून घ्याल. तर आपल्या जीवनामध्ये अर्थात प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेसच चांगलंच परिस्थिती येईल असं नाहीये. दुःख असतात. दुःखातनं झालेला त्रास असतो. ओके. त्या त्रासमुळे झालेली सफरिंग म्हणजे त्रास होतो. मग ती मेंटल सफरिंग असू शकते किंवा इमोशनल सफरिंग असू शकते किंवा फिजिकल सफरिंग काहीही. त्रास आहे. पण याचा मूळ कारण काय आहे? आयुष्यात होणारा जो त्रास आहे, याचं मूळ कारण काय आहे? तर अपेक्षा ठेवणं. मग ती अपेक्षा कोणाकडनं आपण ठेवू शकतो. पण अपेक्षा आपण ठेवतो. पूर्ण झाली तर ठीक, पूर्ण नाही झाली तर आपल्याला त्रास होतो. आणि त्याचा मग आपल्याला आपल्या येणाऱ्या आयुष्यावरती विचित्र असा इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, आपण आलेलं दुःख हे आपण अव्हॉइड नाही करू शकत. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. दुःख आलंय. पण त्रासाला आपण अव्हॉइड करू शकतो. त्रास आपल्या हातात आहे. दुःख आपल्या हातात नाहीये. त्रास मात्र आपल्या हातात आहे. करून घ्यायचा आहे की नाही हे आपल्यावरती आहे. आता आलीच आहे दुःखाची परिस्थिती एखादी किंवा एखादी कठीण परिस्थिती आली असेल. तिला येताना आपण थांबवू नाही शकत कारण की ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडनं किंवा दुसऱ्या वातावरणातनं आलेली असते. ती बाहेरून आलेली असते एक्सटर्नल दुःख किंवा ती भावना किंवा ती परिस्थिती. पण त्या दुःखापासून होणारा त्रास जो आहे, तो मात्र आपला स्वतःचा वैयक्तिक असतो. वैयक्तिक चॉईस असते. त्रास करून घ्यायचा आहे, की त्रास नाही करून घ्यायचा, ती आपली पर्सनल चॉईस आहे. कारण की जर आपण सफर केलं किंवा आपल्याला त्रास झाला, तर आपण काय म्हणतो? मला त्रास होतोय हिच्यामुळे. मला त्रास होतोय याच्यामुळे. पण जर आपण ती चॉईसच नाही ठेवली, त्याच्यामुळे याच्यामुळे जर त्रास होतोय, पण त्रास करून कोण घेतंय? आपण. जर कोणी एखादा व्यक्ती काही बोलला, काही दुःखद घटना घडली, काही विचित्र घटना घडली, काही कठीण परिस्थिती आली, तर तिला परिस्थिती म्हणून परिस्थिती बघायचं आहे, की तिला आपल्यासाठी काहीतरी पर्सनल घेऊन मनाला लावून आपण स्वतःला त्रासात टाकायचं आहे. ही सुद्धा चॉईस आपली आहे. कारण की जेव्हा आपण हा त्रास हा शब्द किंवा सफरिंग हा शब्द आपण आपल्या माइंड सिस्टम मधनं, मनातनं
आपल्या बॉडीतनं कम्प्लिटली काढून टाकतो, तेव्हा आपल्याला आपलं जीवन सुखीत जीवन वाटतं, चांगलं वाटतं. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणीही, कुठल्याही व्यक्तीने आपल्याला काही वाईट बोललं, विचित्र बोललं किंवा असं काही बोललं, ज्याचा तुम्हाला एक्स्पेक्टेशन्स नव्हते. अर्थात एक्स्पेक्टेशन्स ठेवणं योग्य नाहीये. पण तुम्हाला वाटलं नव्हतं असं काही कोणी बोललं किंवा अशी काही परिस्थिती आली, जी कुठून ना कुठून तरी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दुःख घेऊन आली तुमच्यासाठी. तर त्याला एक एक घटना म्हणून बघणं गरजेचं आहे. एक एक प्रसंग म्हणून बघणं गरजेचं आहे. ना की त्याला मनाला लावून घेणं. कारण की डायरेक्ट इनडायरेक्ट लॉस कोणाचा होतोय? तो तुमचा होतोय. तुमची एनर्जी खर्च होते. तुम्ही निगेटिव्हिटीकडे चालतायत. तुम्ही म्हणाल की अ, मी माफ करायला तयार आहे, पण मी आता माफ कसं करू? ह्या-ह्या व्यक्तीने मला असं-असं बोललंय. तो असं मला बोलूच कसा शकतो? तर इथे अहंकारही येतो आणि इथे आपण अपेक्षा ठेवतो, की हा मला बोलूच कसा शकतो? मला तर वाटलं नव्हतं, की हा बोलेल किंवा ती बोलेल व्हॉटएव्हर. जर आपण त्या व्यक्तीकडनं अपेक्षा नाही ठेवली, आपण स्वतःचा अहंकार मध्ये नाही आणला, तर एखादा व्यक्ती काहीतरी येऊन बोलून निघून गेलाय. बस काहीतरी बोललंय, निघून गेलंय. आपण बस ऐकत नाही. आपण तिथे उभं होतो. त्याला ॲज अ प्रसंग बघितला. त्यातनं मी काय शिकायचं तो शिकलो, नाही शिकायचं नाही शिकलो, सोडून दिलं. पण माझ्या कानातनं मी ते माझ्या डोक्यापर्यंत एंटर नाही करू दिलं किंवा मी त्या गोष्टीला स्टोअर नाही करू दिलं. तर माझी ऊर्जाही वाचेल, माझं मानसिक शांतताही माझी मेंटेन राहील. पण जर आपण त्याच व्यक्तीचा तो असाच बोलला, तो तसाच बोलला, ही कठीणच परिस्थिती आली, मग याचं मी काय करू? मग त्याचं टेन्शन घेणं, त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणं, मनाला लागून घेणं, ह्या गोष्टीने आपण तिथपर्यंत अट्रॅक्ट होत जातो आणि त्या गोष्टी आपल्या मनामध्ये रिपिटेटिव्ह विचारांमुळे ते स्टोअर होतात, जमतात आपल्या मनामध्ये, कुठेतरी राहतात. आणि मग सतत ते घटना घडून गेलेली असेल, तो व्यक्ती निघून गेलेला असेल, XYZ जे काही कारण असेल, त्याचा सतत विचार केल्यामुळे आपला आपल्याला सगळ्यांना विचारांची ताकद माहिती आहे. तर ती निगेटिव्ह वातावरणात स्वतःला ड्वेल करते, मिक्स करते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. मग ती कठीण परिस्थिती असेल ती निघूनही जाते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की कुठलीही प्रसंग असू देत, कुठलीही परिस्थिती असू देत, लाभदायी असू देत, चांगली, वाईट, विचित्र जी काही कोणती परिस्थिती असेल असू देत. पण त्याला आपण कसं बघतो आहोत, त्याला आपण कसं घेत आहोत, हे आपल्या परसेप्शनवर आहे, आपल्या दृष्टीवर असतं. आपण पर्सनली घेतोय, की आपण त्याला एक उदाहरण आपल्या आयुष्यात आलंय. आयुष्य आहे, मला सत्य माहिती आहे. आयुष्याने माझ्यापर्यंत ही परिस्थिती आणली, कारण की मला यातनं शिकून बाहेर पडायचंय. ह्या दृष्टीने बघत असू, तर मग किती पण कठीण परिस्थिती असू देत, किती पण दुःख असू देत, त्याला आपण मनाला लावून घेणार नाही. कारण की परिस्थिती सगळी टेम्पररी असते. नथिंग इस परमनंट. आयुष्य सुद्धा आपलं टेम्पररी आहे. इतके ते इतके वर्ष आपण ठरवून आलेलो आहोत, तेवढे वर्ष आपल्याला जगायचंय. ह्या शरीरामध्ये माझं हे टेम्पररी आयुष्य आहे. या आत्म्याचं हे टेम्पररी आयुष्य आहे. ह्या एवढ्या लाईफ टाईममध्ये, एवढ्या वयापर्यंत मी जगणार आहे, जे काही असेल माझं. तर टेम्पररी आहे. तसाच प्रसंग, परिस्थिती टेम्पररी आहे. थोड्या वेळापुरतं. प्रत्येक दिवस सारखा नसतो, हे माझी आई मला कायम सांगते. टेम्पररी आहे. पण जर आपण त्याच गोष्टीला सतत आपल्या मनामध्ये विचार करत राहिलो, काही घटना आज घडली, तुम्ही अजून आयुष्यभर त्याला घेऊन चालत राहिलात, तर काल आपण बघितलं, पश्चाताप करणं तर खूपच वाईट आहे. पण एखाद्याने काहीतरी विचित्र वागलं, जे त्याला नव्हतं वागायला पाहिजे आणि मग त्याने माफी नाही मागितली. पण आपण अपेक्षा करू, की हा माफ करेल, माफी मागेल, मागेल, मागेल. पण तो नाही मागत. मग अहंकारमध्ये येतो आणि मग आपण त्या गोष्टीला विसरत नाही आणि विसरत नाही, तर मग ती आयुष्यभर आपल्यासोबत चालत राहते. मग नाते खराब होतात. मग व्यक्तीचं एकमेकांना रिस्पेक्ट करणं खतम होऊन जातं, खराब होऊन जातं. इगोमध्ये येतो. समोरचा कसाही वागू दे ना, त्याला फरक आपल्याला नाही पडला पाहिजे. आपण मात्र क्लिअर राहायला पाहिजे आणि समोरचा जो वागतोय, तो त्याच्या आत्म्याचा प्रवास आहे. तो त्याचा कर्माचा भाग आहे. आपण त्यात पडायचं नाहीये. पण हो, नक्कीच हे करू शकतो, की त्याच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होता कामा नाही, याची काळजी आपण घेऊ शकतो. कारण की कुठलाही इन्सिडेंट असू देत, कुठलाही, तो थोड्या कालावधीसाठी असतो. कुठलाही परिस्थिती, कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना, ती थोड्या काळासाठी असते. पण आपण त्याच्यातनं काही वाईट झालं, तर आपण आयुष्यभर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये ती गोष्ट घेऊन चालतो. ते खरंच वर्थ आहे का? ते खरंच आपल्याला गरजेचं आहे का? याचा विचार करा. मानसिक त्रास होतो, भावनिक स्तरावर त्रास होतो. मग त्याचा इनडायरेक्टली आपल्या शरीरावरती परिणाम होतो. मग आजार-विकार मागे लागतात.
मला ध्यानामध्ये यायच्या आधीपासून एक अजाणता अशी सवय होती पर्सनली, की कधी माझ्या आयुष्यात कधी काही अशी विचित्र अशी काही घटना घडली किंवा अशी त्रासदायी घटना घडली, तेवढ्यापुरतं तेवढं थोडंसं काहीतरी विचित्र वाटलं असेल, पण मी त्याच्यानंतर त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला माफ करून, विसरून पुढे यायचे. अक्षरशः काही लोकं विचित्र वागले असतील, तर मी त्यांना तिथेच माफ करून, विसरून पुढे आलेली आहे. मी त्यांचं बर्डन, त्याचं ओझं माझ्या अंगावर मी कधीच नाही ठेवलं. माझ्या मनावर मी कधीच नाही ठेवलं. म्हणजे अक्षरशः कोणासोबत चुकून-माकून तो कधी होतच नाही, पण लहानपणी किंवा एवढ्या अध्यात्मामध्ये यायच्या आधीपर्यंत चुकून-माकून जो कधी होत नाही, एखाद्यासोबत वादही झाला असेल मला आठवत नाही. पण मी त्यावेळेस सुद्धा त्या व्यक्तीशी काही जास्त विचित्र वागले नाही. ते मनात थोडा वेळ त्यावेळेस असतं सायकॉलॉजी ठीक आहे. पण त्याच्यानंतर मी विसरून जायचे आणि माफही करून टाकायचे. असं गरजेचं नाही की जाऊन त्याच्या तोंडावर जाऊन सॉरी बोला. वाटत असेल ईझी कम्फर्टेबल जाऊन बोला, पण मनातल्या मनातनं माफ करून टाका. तुम्हाला तुमचं मन हलकं वाटतं आणि त्या व्यक्तीच्या विषयी आपण मनातही काही ठेवत नाही. आपण विसरून पुढे चालला जातो. माझं असं आहे. तर ती मला एक एक चांगली सवय लागली आहे, की माफ करून मी सतत विसरून पुढे जाते. मग त्या अध्यात्मामध्ये यायच्या आधीपासूनची सवय आहे आणि अध्यात्मामध्ये आल्यापासून मला त्याचं महत्त्व अधिक समजलं. मग कुठेतरी वाटलं, की चला मी करेक्ट ट्रॅकवर आहे. ना कोणाबद्दल काही माझ्या मनामध्ये विचार, ना कोणाबद्दल काही अ, अपेक्षा, काहीच नाही, काहीच नाही. मग ते आई-वडील असू देत, बहीण-भाऊ, नातेवाईक असू देत, फ्रेंड्स असू देत, कोणीही असू देत. तुमच्या केसमध्ये तुमचा नवरा, बायको, पोरं, आई-वडील कोणीही असू देत. कधी काही घडलं असेल, तर त्याला एक एक्सपिरियन्स, एक अनुभव म्हणून आपण आपल्याकडे घ्यायचा, माफ करायचं, विसरून जायचं आणि पुढे जायचं. हे आपलं काम आहे. पण नाही, कुठेतरी दुनियादारीमध्ये येते, कुठेतरी भौतिक गोष्टीमध्ये येतात. मग तुम्ही अटकतात. मग अहंकारमध्ये येतो, मग राग-रागमध्ये येतो, फ्रस्ट्रेशनमध्ये येते. त्याचा त्रास तुम्हाला होतो. कधी-कधी तुमच्यामुळे तुमच्या बाकीच्या सोबत राहणाऱ्या लोकांना होतो. मग याच्यामुळे वातावरण थोडंसं नरम-गरम होतं किंवा बिघडतं आणि मग ते तुम्हाला जगण्यासारखं वाटत नाही किंवा आयुष्य जे सुंदर असू शकतं, ते तुम्ही अजून कॉम्प्लिकेट करतात. एक्स्ट्रीमली अजून आपण जास्त कॉम्प्लिकेट करतो. तर तसं बघायला जर गेलं, तर आपल्या मनामध्ये आपण ह्या ज्या गोष्टी कॅरी करतो, हे मनामध्ये करतो. तर मन आहे कुठे? काही लोकांना मिसकन्सेप्शन आहे, की मन म्हणजे आपला मेंदू. नो. मेंदू एक जस्ट एक 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 मांसचा तुकडा आहे. मन आपलं असतं सूक्ष्म शरीरामध्ये, तिसरी बॉडी, ॲस्ट्रल बॉडी. तर विचार करा किती नाजूक आहे. मन जर आपल्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये आहे, तर आपण जोपर्यंत जीवित आहोत तोपर्यंत ठीक आहे. आपण जे काही कोणाशी काही वागतो आहोत, कोणाबद्दल काही आपली अपेक्षा असेल, कोणी आपल्याला माफ नाही केलं किंवा जे काही माफ करणं किंवा विसरून जाणं किंवा जे काही आपण आयुष्यात करत असू, कर्म वगैरे, ॲक्शन, प्रतिक्रिया सगळं काही, ते मनामध्ये असतं, मनातनं आलेलं असतं. ब्रेन जेव्हा आपण जिवंत असतो, तेव्हा एक मांसचा तुकडा आहे जो फंक्शन करतो मनाच्या मदतीने. तर जे काही थिंकिंग हे सगळं असतं ते मनाचा आवाज असतो ॲक्चुअली. ब्रेन ते सगळं हँडल करण्यासाठी बनवलेला ऑर्गन आहे. बट जेव्हा आपण जर कोणाला माफच केलं नाही, काही गोष्टी आपण जर विसरलोच नाही, काही काही अशी परिस्थिती आली जी आपण कधी विसरूच शकलो नाही. काही असं कोणी व्यक्ती बोललं जे आपण आयुष्यभर ज्याला त्या व्यक्तीला माफच करू शकलो नाही. तर ही जी भावना आहे, ही ॲस्ट्रल बॉडीमध्ये जाऊन स्टोअर होते. कारण की ॲस्ट्रल बॉडीमध्ये म्हणजे अर्थात सूक्ष्म शरीरामध्ये आपलं मन आहे. आणि जेव्हा आपण हे फिजिकल शरीर त्याग करतो किंवा जेव्हा आपण मरतो, फिजिकल शरीर जेव्हा आपलं सोडतो, तेव्हा आपले हे जे काही स्टोअर केलेले सगळे आपले फीलिंग्ज आहेत, भावना आहेत, कर्म आहेत, हे सगळे कॅरी होतात ॲस्ट्रल जगामध्ये, ॲस्ट्रल बॉडी सोबत. म्हणजे मृत्यूनंतर आपण हे सगळं तिकडे कॅरी करतो. तर विचार करा तुम्ही काय कॅरी करताय? काय घेऊन चालला आहात सोबत? इगो, राग, अहंकार हे सगळं तुम्ही घेऊन चालला आहात. पश्चाताप हे सगळं घेऊन चालला आहात. निगेटिव्हिटी ही सगळी घेऊन चालला आहात. पण ती घेऊन जाऊन तिथेच नाही थांबत. परत पुन्हा तुम्ही नवीन जन्म घ्याल, मग ही सगळे फीलिंग्सची शिदोरी तिकडे येईल. जिथे तुम्हाला मृत्यूनंतर एकदम क्लिअर आणि फ्री पक्षासारखं उडायला पाहिजे, तिथे आपण आत्ता या पृथ्वी तलावरती ज्याच्याबद्दल आपल्याला राग-रुसवा असेल, त्याने माफी नाही मागितली किंवा आपण माफ नाही केलं किंवा आपण माफी नाही मागितली, ही फीलिंग, पश्चाताप हे सगळ्या मिक्स फीलिंग्स ज्या असतील, भावना असतील, त्या पृथ्वीपर्यंत ठीक आहे. पण जर आपण तो अहंकार बनवून ठेवला किंवा त्या गोष्टीला माफ नाही करू शकलो, विसरू नाही शकलो, तर ते आपल्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये जाईल कारण की आपलं मन ॲस्ट्रल बॉडीमध्ये आहे आणि ते ॲस्ट्रल प्लेनमध्ये जाईल आणि परत मग ते आपल्यासोबत कॅरी फॉरवर्ड होईल आपल्या नेक्स्ट जन्मामध्ये.
तर आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे, की आपण कॅरी काय करतो, घेऊन काय चाललो आपण वरती. कर्म आपले अशाच पद्धतीने फॉरवर्ड होतात. आपल्याला खऱ्या अर्थाने काय वरती घेऊन जायचं असतं? 2 गोष्टी. म्हणजे त्या 2 गोष्टी काय आहे? ऊर्जा, एनर्जी आणि नॉलेज, ज्ञान, विस्डम. ह्या 2च गोष्टी आपल्याला आपल्या पुढच्या जन्मामध्ये घेऊन जायच्या असतात किंवा आपल्याला हे शरीर सोडल्यानंतर आत्मजगामध्ये ह्या 2च गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या असतात आपल्या पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या प्रगतीसाठी, पुढच्या प्रमोशनसाठी. पण ह्या त्या भौतिक गोष्टीमध्ये अडकून, भावनांमध्ये अडकून आणि मोस्टली नकारात्मक गोष्टींमध्ये अडकून किंवा अपेक्षा करून नाही पूर्ण झाली, मग ते डिप्रेशन आणि ह्या सगळ्याच डिप्रेशन म्हणू द्या, राग म्हणू द्या, अहंकार म्हणू द्या किंवा गिल्ट, पस्तावा म्हणू द्या. ह्या सगळ्याच गोष्टी आपण घेतो आणि मग जातो पुढे. मग ह्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होतायत. मग त्याच गोष्टी आपण परत नवीन जन्माला आलो कुठे दुसरीकडे, ती फीलिंग, ती भावना आपल्यासोबत येईल. ते कॅरी करायचंय का? नाही ना? ते कोणालाच नकोय. आपल्याला काय कॅरी करायचंय? आपली एनर्जी, आपली ऊर्जा आणि आपलं नॉलेज, विस्डम. त्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत. कारण की त्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही घेऊन जात आहोत, मग ह्या सगळ्या फीलिंग्स मी तुम्हाला बोलली, ते आपल्यावरती एक ओझं, आपल्यावरती एक बर्डन, आपल्यावरती एक ताण म्हणून आपण ते घेऊन जातो. ते ओझं आपण घेऊन जातो, त्याला आपण कर्म म्हणतो. तो कर्म आपण घेऊन जातो आणि परत मग पृथ्वीवर जन्म येतो. का घेतो? हे जे कर्म आपण घेऊन गेलो आहोत, हा जो ओझा आपण फिलिंग्सचा, भावनांचा घेऊन गेलेलो आहोत, नकारात्मक गोष्टींचा, त्याची परतफेड करण्यासाठी, त्याचा बॅलन्स करण्यासाठी, त्या कर्माला वॉश करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन जन्म आपल्याला घ्यावा लागतो. काय कारण याचं? मूळ कारण काय आहे? अपेक्षा. याच्या त्याच्याकडनं अपेक्षा. पूर्ण झाली तर चांगलं वाटतं, नाही झाली तर मग आपल्याला राग येतो, मग इगो येतो, मग चांगले नाते खराब होतात, मग एखादा व्यक्ती आयुष्यातनं निघून जातो. या सगळ्या गोष्टी घडतात. कोणीही असू देत, कोणीही. तुमचा नवरा असू देत, तुमची बायको असू देत, कोणीही. मुळे काही झालेला प्रसंग असू देत, काहीही झालेलं असू देत. एक्स्पेक्टेशन्स ठेवायचे नाहीयेत. आपल्याला कुठल्याच प्रकारचं त्याच्याकडनं अपेक्षा ठेवायची नाहीये. कारण की अपेक्षा जिथे लागते, तिथे त्याच्या पूर्ण होण्याची आपण वाट बघतो. आणि जर नाही झालं, तर सर्वात जास्त वाईट म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त दुःख आपल्याला होतं आणि त्याच्यातनं झालेला त्रासही आपल्याला होतो. ओके. जो आत्मउन्नती प्राप्त केलेला व्यक्ती आहे, जो आध्यात्मिक व्यक्ती किंवा जो एनलाइटेंड व्यक्ती आहे, त्याच्या समोरही हे येतात, प्रसंग येतात. पण तो त्यावेळी हे समजतो किंवा त्याच्यात तो एवढा शिकलेला आहे किंवा आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांच्यामध्ये एवढं नॉलेज आहे, एवढं विस्डम आहे, एवढी एनर्जी आहे, की त्यांना हे समजतं आणि ते ह्याच दृष्टीने बघतात, की ठीक आहे माझ्या आयुष्यात हे जे काही घडत आहे, हे ह्या जीवनाला, या निसर्गाला मला एक धडा शिकवून द्यायचा आहे. त्या धड्यामधनं मला ह्या-ह्या गोष्टी शिकायच्या आहे आणि ह्या-ह्या गोष्टी मला पुन्हा पुढे रिपीट नाही करायच्या आहे. म्हणून ते त्याला एक आयुष्याने दिलेला, जीवनाने दिलेला किंवा एक निसर्गाने दिलेला धडा म्हणून ते आपल्या समोर बघतात आणि मग त्या गोष्टीला ते विसरतात, माफ करतात आणि पुढे जातात. अशा पद्धतीने ते त्यांचं आयुष्य अगदी सिंपल आणि अगदी आनंदाने जगू शकतात. पण तिथेच जर आपण इमोशनली, भावनिक स्तरावरती इम्बॅलन्स्ड असणार, तर ते इमोशन आपण त्या घडलेल्या प्रसंगाला जोडणार किंवा त्या व्यक्तीसोबत ते इमोशन आपण जोडणार, ती भावना आपण जोडणार. मग परत आपल्याला त्याचा त्रास होणार आणि मग ते आपण आपल्या आतमध्ये ते इमोशन घेणार. ऑलरेडी आपण एक इमोशनली अनस्टेबल व्यक्ती असणार. आपण त्या परिस्थितीला जी समोर आली आहे, त्याला ते इमोशन जोडणार. ते आपल्या आतमध्ये घेणार आणि ते आतमध्ये घेतल्यानंतर मग आपल्याला अजून त्रास होणार आणि मग आपण विसरायला ट्राय करणार, विसरणार नाही. मग ते डिप्रेशन, मग ते काळजी करणं, मग ते नको-नको त्या ट्रॅकवर आपण चाललं जाणार. मग ते आपण मेल्यानंतर परत पुढे घेऊन जाणार. त्याला कर्मामध्ये बदलणार. ऑलरेडी पृथ्वीवर ते कर्म गोळा करणार. त्याला परत फेस करण्यासाठी, त्याला क्लिअर करण्यासाठी पुन्हा एक नवीन जन्म घेणार. मग ही सायकल रिपीट होत राहणार. त्यापेक्षा सिंपल आहे. अपेक्षा करायची नाहीये. आय नो ती डिफिकल्ट असते, पण इतकी पण नाही, इम्पॉसिबल नाहीये. अपेक्षा करायची नाहीये. संसारात राहून, सर्वांसोबत राहून अलिप्त राहायचंय. ट्राय करा. याला काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये किंवा काही फॉर्म्युला नाहीये. ह्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या स्वतःच्या मनाला डिसाईड करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे, की माझ्या समोर जी काही परिस्थिती आली आहे, एखादा व्यक्ती आला, एखादी परिस्थिती आली, एखादा प्रसंग आला, त्याला मी हेच समजणार आणि हे सत्य आहे, की ते जीवनाने, त्या निसर्गाने मला दिलंय एक धडा
त्या धड्यातनं मला शिकायचंय. जसं आनंदाचा प्रसंग माझं जीवन मला देतं, त्यातनं मला आनंद घ्यायचाय, भरभरून प्रेम घ्यायचंय, आनंद घ्यायचाय. तसं मला ही प्रसंग त्याने दिलंय, कारण की त्यातनं मला धडा शिकायचाय. त्या धडा शिकण्यासाठी मी हा जन्म घेतलाय. ह्या मेंटॅलिटीने जर आपण जगलो, तर डेफिनेटली आपण सर्वांना माफही करू, विसरू त्या गोष्टी आणि पुढे जाऊ. हे असं झालं, की एखाद्या व्यक्तीने काही वागलं असेल किंवा एखादी परिस्थिती आली. मी माफ केलं. माफ करणारा व्यक्ती एकदम मोठाच पाहिजे असं नाहीये. इथेही आपला अहंकार मध्ये नाही आला पाहिजे माफ करण्यासाठी. कोणालाही माफ करण्यासाठी अहंकार मध्ये आला नाही पाहिजे. स्टेटसमध्ये आलं नाही पाहिजे. माफ करायचंय मोकळ्या मनाने, मनात अजिबात लपलेला हेतू नाही राहायचाय. माफ करायचंय, त्याच्यातनं काय शिकता येईल तेवढे पॉइंट्स आपल्या आपल्या आतमध्ये घ्यायचे म्हणजे पुढे रिपीट नको करायला आणि त्या प्रसंगाला, त्या व्यक्तीला विसरून, जे काही घडलं ते विसरून, कल कल की बात है कल में भूल जाओ. पास्ट आहे, पास्ट विसरून जा. परत प्रेझेंटवर फोकस करा. पुढे चला. ह्या गोष्टी आपण करू शकतो. अवघड नाहीये. सगळ्यात विचित्र आणि असं सगळ्यात वर्स्ट पार्ट आपण काय करतो मनुष्य, आपल्याला एखाद्या वाचून काही अडचण असेल, एखाद्या वाचून काही इश्यू असतील, एखाद्या परिस्थिती म्हणा किंवा मोस्टली सगळ्यांना दुसरा व्यक्ती वाचून काही असतं. तर त्याच्याबद्दल आपण त्याला माफ करणं किंवा विसरणं तर सोडूनच द्या. त्याबद्दल आपण बाकी लोकांना जाऊन 17 वेळा ती स्टोरी सांगतो. हे झालं, ते झालं, मग त्याने ते केलं, मग तो असा मला बोलूच कसा शकतो आणि मग त्याने असं वागलंच कसं? आपला इगो मध्ये येतो, मग त्याच्याबद्दलची अपेक्षा डिस्ट्रॉय होते, ती पूर्ण नाही होत, आपल्याला त्रास होतो आणि आपण त्याचा बाऊ करतो. इश्यूचा अजून मोठा इश्यू करतो. याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. याच्याने आपण इतक्या वेळा ते रिपीट करतो, इतक्या वेळा ते रिपीट करतो, की आपल्या मनामध्ये ते जाऊन फिक्स बसतं आणि मग त्याचा त्रास आपल्याला होतो. एवढा मूर्खपणा आपण करतो. त्यापेक्षा तिथेच जी गोष्ट झाली असेल, कोणीही असू देत, सर्वात पहिले जमिनीवर राहायला शिका. ग्राउंडेड राहणं गरजेचं आहे. मग समोर व्ही-आय-पी व्यक्ती येऊ दे, समोर एखादा गरीब व्यक्ती येऊ दे, समोर कोणत्याही स्टेटचा, कोणत्याही स्टेटसचा व्यक्ती येऊ दे, आपण मात्र आपले पाय जमिनीवर ठेवून, आपल्याकडनं चूक झाली असेल तर माफी मागायची. मोठ्या मनाने माफी मागायची. मनात काही ठेवायचं नाही. अहंकार हा आलाच नाही पाहिजे. किंवा दुसऱ्याकडनं काही चूक झाली असेल, त्याने माफी मागो ना मागो, आपण माफ करून पुढे जायचंय. त्याच्याबद्दल एकही फीलिंग मनात ठेवायची नाहीये. ॲट प्रेझेंट किंवा याच्याही आधी ना मला कधी पर्सनली कोणाबद्दल काही मनात होतं, ना आहे, ना कधी राहणार. कारण की मी त्या दृष्टीने बघते, की सगळे समान आहेत. आता भौतिक जगामध्ये आपला रोल वेगळा आहे. सगळ्यांची स्टोरी वेगळी आहे. पण मी त्या नजरेने बघते, की चला, आत्मा आहे ती सुद्धा, मी सुद्धा. त्याचा प्रवास तो वेगळा आहे, माझा प्रवास वेगळा आहे. कधी त्यांच्याकडनं काही झालं तर मी जाऊन माफी मागते. मग ते त्याच्या वेळेस मी हे बघत नाही, की त्याची लेव्हल काय आहे, की तो माझ्या नात्यामध्ये माझ्याशी लागते काय ती व्यक्ती किंवा ती कौन आहे का हे नाही. आत्म्याने आत्म्याच्या स्तरावर बघितलं, आपल्याकडनं काही चूक झाली असेल, आपण माफ करणं लगेचच त्यावेळी गरजेचं आहे. ठीक आहे, नाही त्या व्यक्तीशी तुमचा काही कॉन्टॅक्ट असेल, फाईन, ओके. लगेच जाऊन फोन करून किंवा समोर जाऊन सॉरी बोलण्याची ही गरज नाहीये. आपल्या मनामध्ये जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हाही किंवा जेव्हा आपण इतर वेळेस असतो, आपल्या मनामध्ये पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने त्याला माफ करून टाकणं गरजेचं आहे. आणि त्या प्रसंगाला विसरून जाणं गरजेचं आहे. त्याचं ओझं घेऊन चालण्यात काही अर्थ नाहीये. मग बरेचदा लोकं म्हणतात तेच, की मी याला कसं काय माफ करू? हा मला असं-असं बोलला आणि किती खुश आहे तो व्यक्ती. तो मला त्रास देऊन किती खुश आहे. आता जर त्याने त्रास दिला, तो खुश आहे, तर चांगलं आहे. तुम्ही हॅपी राहा त्याच्यासाठी. तो खुश आहे त्याच्या आयुष्यामध्ये. त्याने त्रास दिलेला आपण घेतलाच का? आपण जोपर्यंत अलाऊ नाही करत, तोपर्यंत आपण त्रास घेणार नाही. जर आपण आपले मनाचे गेट ओपन ठेवले, अलाऊ केलं, तर तो त्रास आपल्याला होणारच आहे. फाईन, तो खुश आहे, चांगली गोष्ट आहे. खुश राहू द्यात. ती व्यक्ती खुश आहे, खुश राहू द्यात, चांगलं आहे. आपण त्याने दिलेला त्रास कशाला घ्यायचा आहे? आपल्या मनाचे दरवाजे ओपन एवढे कशाला ठेवायचे, की जो येईल तो त्रास देईल तो आपण घ्यायचा आहे? नाही. ते आपल्या हातात आहे मित्रांनो, कारण की दुःख येणं हे आपल्या हातात नाहीये. पण त्याच्याबद्दल रिएक्शन करणं, त्याच्याबद्दल त्रास करून घेणं हे मात्र आपल्या हातात आहे. वाटलं तर आपण त्रासही करून घेणार नाही. वाटलं तर खूपच त्रास करून घेऊ, की आपल्याला इतका त्रास होईल, की आपण एकदमच डिप्रेशनमध्ये जाऊ किंवा एखादा एकदमच विचित्र अशी स्टेप उचलून जातो. कोणीही येईल, हर्ट करेल, कोणी तुमचा आत्तापर्यंत आयुष्यात एखाद 2 व्यक्ती असतील, जे तुम्हाला अशा पद्धतीचं दुःख देऊन गेले, की तुम्ही आत्तापर्यंत विसरू शकत नव्हते. पण आज हा दिवस आहे. तुम्हाला समजतंय, जाणवतंय, की ते फार महत्वाचं आहे. कारण की डायरेक्ट इनडायरेक्टली तुमचे कर्म त्यातनंच गोळा होतात आणि तुम्ही तेच पुढे जाऊन आपल्या जगामध्ये ते घेऊन जातात, ज्याची गरज नाहीये.
आणि त्यासाठी परत एक नवीन जन्म घ्यावा लागतो. कशाला नवीन जन्म वेस्ट करायचा आहे? त्यापेक्षा आत्ता ह्या क्षणाला कळालं असेल, तर नक्कीच ध्यानाला बसण्याच्या आधी एक गोष्ट मी सांगते, मंत्र नाही म्हणू शकत, पण एक टॅक्ट आहे. ध्यानामध्ये बसण्याआधी आणि ध्यानामध्ये बसल्यानंतर ह्यापैकी कुठल्याही एका वेळेत सतत मनामध्ये हे म्हणायचं आहे, कोणालाही, कोणीही असू द्या. तुम्हाला ज्याच्या वाचून काही असेल मनामध्ये, बस मनामध्ये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. त्याला डायरेक्ट फोन करून बोलायचीही गरज नाही जर तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल. पण हां, इगो नाही पाहिजे. नसेल बोलतायत फाईन. मनामध्ये त्याला माफ करा, की ए जे काही नाव असेल, मी तुम्हाला आज मनापासून माफ करते. तुम्हीही मला माझ्या काही कारणांसाठी मी काही केली असेल, नसेल केली चूक, तरी इन जनरल मला माफ करून द्या. आपण हे सगळ्या गोष्टी घडलेल्या विसरू आणि आपापल्या प्रवासाला पुढे मोकळ्या मनाने सुरुवात करू. म्हणजे रस्त्याचा जो मार्ग जो आपण दगडं ठेवले होते हे सगळे माफीचे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठेवल्या होत्या त्याचा ट्रॅफिक क्लिअर करू. तुम्हीही तुमच्या मार्गाला जा, मीही माझ्या मार्गाला जाते. तुमच्याविषयी माझ्या मनात काही नाहीये. माझ्याविषयी तुमच्या मनात काही तुम्ही ठेवू नका. हे व्हर्बली बोलता आलं तर अतिउत्तम आहे. नाही बोलता येत आहे तर मनात बोला. जाऊन कोणाला बोलायची गरज नाही. तुमचा मनातला आवाज ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो. पण त्याच्या मागे चांगला प्युअर इंटेन्शन पाहिजे, चांगला हेतू पाहिजे. नाहीतर मग त्याचा काही उपयोग नाही. कारण की बोलणारे वेगळे आणि आतून वेगळे असे बरेचसे लोकं आहेत. पण ज्याचा आवाज खरा आतून येत आहे, माफी खऱ्या आतून मागत आहात, समोरच्याला माफ पण खऱ्या अर्थाने करत आहात, मनामध्ये काही न ठेवता आणि विसरून पुढे जायची तयारी असेल, तर मग तुमचं जीवन फार सोपं जाईल. तुम्हाला जगणं सोपं जाईल. आणि मग तुम्हाला कधीच कोणावाचून काही त्रास होणार नाही आणि कधीच तुम्ही कोणावाचून काही त्रास करून घेणार नाही. ना कोणाला देणार. प्रत्येकाने तुमच्या आयुष्यात आलेलं जे काही इन्सिडेंट्स असेल, प्रत्येकाचा तो वेगळा-वेगळा कर्म आहे. ते त्यांच्या पद्धतीने फेस करतील. पण तुम्ही मात्र दुसऱ्याला माफी न देऊन, अहंकार घेऊन किंवा न विसरून स्वतःचं ते बर्डन, स्वतःचं ते ओझं वाढवू नका. तुमच्या पुढच्या प्रवासाला, ह्या जीवनानंतर जो कोणता तुमचं नवीन जीवन असेल पुढे, नवीन जे आयुष्य येणार असेल, त्याला तुम्हाला अगदी सुरुवातीपासनं त्रास होईल. का लागतंय? बस आपल्याला माफ करायचंय, करून टाका. जे काही असेल, कोणालाही असेल, जे प्रसंग असेल, जे काही. आणि आतापर्यंत ठेवलेलं हे जे काही साठा आहे तो क्लिअर करा. आजचा दिवस आहे, इथून पुढचं आयुष्य आहे. आपण ध्यानामध्ये हे नक्की निश्चय करू, की ध्यानाच्या सुरुवातीला जमलं तर किंवा ध्यानानंतर, ध्यानाच्या मध्ये नाही, ध्यान करताना आपल्याला कंप्लीटली विचारमुक्त व्हायचंय. पण त्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्यानंतर नक्कीच ज्या व्यक्तीपासून जो काही त्रास असेल किंवा जे काही तुम्हाला माफ करता नाही आलं किंवा करायचं असेल किंवा घ्यायचं असेल, जे काही असू दे. दोन्ही साइडनी इक्वली आपण बोलायचंय, विसरायचंय आणि मग नव्या अर्थाने आपल्या आयुष्याला परत पुढे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचंय. कारण की आपल्याला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत. सो मनामध्ये आधी हे डिसाईड करा, की मी रोज त्या व्यक्तीला, जो कोणी असेल त्या प्रसंगाला, जे काही असतील, जे काही साठा असेल एवढ्या वर्षांचा, तो मी काढून देईल. मन बघा किती हलकं वाटेल आणि आपल्या ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये आपण जाताना इथून पुढे फ्री पक्षासारखं आपले पंख फिरवून उडवून मग आपण जाऊ. त्याचं ओझं घेऊन जायची गरज नाही पडणार. जर आपण इथेच त्याला क्लिअर केलं तर. ओके, सो इट्स 9:30 अर्धा तास झालाय आणि आपल्याला ध्यान जास्त वेळ घ्यायचा आहे. सो लेट्स मेडिटेट फॉर हाल्फ एन हॉवर. अर्धा तास आपण ध्यान करूया छानपैकी. आय होप तुम्हाला याच्यातनं थोडंसं तरी काहीतरी युजफुल अगदी तुम्हाला कामं पडेल असं काहीतरी तुम्हाला माहिती मिळाली असेल. पण ती माहिती म्हणून घेऊ नका. त्याला ॲक्चुअली आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करा. ओके? सो लेट्स स्टार्ट मेडिटेशन. ज्यांना माहिती आहे कसं करायचं ध्यान, त्यांनी ध्यानाला सुरुवात करायची आहे. जे नवीन आहेत त्यांना मी सांगते. एका रिलॅक्स रूममध्ये बसा, जिथे तुम्हाला कोणीही कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही. कुठेही तुम्ही बसू शकतात. चष्मा काढायचा आहे ज्यांना चष्मा असेल. ध्यानाला बसायचं आहे, त्यामुळे आडवं नाही पडायचं आहे. मांडी घालायची आहे, पाठ टेकून बसायचा आहे, अजिबातच डिस्कम्फर्ट नको आहे. पाय पसरवू शकता ज्यांना मांडी घालायचा त्रास असेल त्यांना. पण तळपाय एकमेकांवरती क्रॉस पाहिजे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, अलगदपणे मांडीवर ठेवायची आहे. पुढचा अर्धा तास आपण आनापानसती ध्यान अर्थात ब्रेथ मेडिटेशन करणार आहोत. ओके? पिरॅमिड असेल तर नक्की पिरॅमिडच्या सानिध्यात डेफिनेटली बसा. आपण जितकं ध्यानात ऊर्जा घेतो, पिरॅमिडमुळे त्याची ऊर्जा अजून डबल किंवा ट्रिपल पद्धतीने वाढते. सो प्लीज पिरॅमिड घेऊन बसा, ज्यांच्याकडे असेल. ओके? आणि आपले डोळे बंद ठेवायचे. आपण म्युझिकवरती छान असं ग्रुप मेडिटेशन करणार आहोत. आणि रिमेंबर, आपण ज्यांना कोणाला तुम्हाला माफ करायचं असेल किंवा माफी मागायची असेल आणि विसरून पुढे जायचं असेल, तर तुम्ही त्यांच्याबद्दल आत्ताच माफी मागा, माफी द्या,
विसरा आणि आता ध्यानाला सुरुवात करू. आपल्या श्वासासोबत राहा, डोळे बंद ठेवा. तुम्हाला ज्याच्याही बद्दल, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या प्रसंगाबद्दल, ज्या परिस्थितीबद्दल आतापर्यंत त्रास झाला असेल, त्या त्रासाला विसरून त्या व्यक्तीला माफ करायचंय. आपणही माफी मागायची आहे आणि हे सर्व विसरून आता ध्यानाला सुरुवात करायचं आहे. कोणाबद्दल काहीच आपल्या मनामध्ये ठेवू नका, एकदम मोकळं करून टाका. शुद्ध हेतूने आपल्या पवित्र येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत राहू. अगदी डोळे बंद, लक्ष पूर्णपणे आपल्या श्वासाकडे राहू द्या. ध्यानाला सुरुवात करा. श्वासाकडे या. डोळे बंद. कुठल्या विचारांमध्ये अडकायचं नाहीये, कुठल्या प्रसंगांमध्येही अडकायचं नाहीये. ना कुठला मंत्र जाप करायचंय, ना कोणाचं नाव घ्यायचंय. बस आपल्या गुरु सोबत, अर्थात आपल्या श्वासासोबत राहायचंय. नॅचरल श्वास. डोळे बंद.
आपल्या आत येऊ दे. फायनल 10 मिनिटं डोळे बंद ठेवायचे. आपल्या श्वासाकडे येत राहायचंय. आपल्या विचारांमध्ये वाहून जायचं नाहीये.
आपला गुरु आहे, त्याच्यासोबत राहा. फायनल 2 मिनिटं. आपल्या श्वासाकडे या. फायनल 2 मिनिटं.
आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. काही नाहीये. ज्यांना अजूनही ध्यानात राहायचंय ते राहू शकतात. जेव्हा हवं तेव्हा बाहेर या. तर आपण आज अतिशय महत्वाचा एक विषय बघितला, ऐकला. माहिती करून घेतलीये. आतापर्यंत त्याच्यावरती काम केलं नसेल तर आपण आजपासून काम करणार आहोत. याचा स्वतःच डिसिजन घेऊन एक प्रॉमिस करा. सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला माफ करायला शिका. स्वतःकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी आणि कोणाला काही बोलण्यात आलं असेल तर बोलू शकाल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मनामध्ये माफ करायला शिका. आणि विसरून पुढे जा. कुठल्याच गोष्टीचं ओझं घेऊन आपल्याला जायचं नाहीये. आणि त्यामुळे माफ करा आणि विसरून पुढे चाला. एवढंच आजचा मेसेज आहे. तो आय होप सर्वांना कळाला असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळेजण त्याला इम्प्लिमेंट करतील आणि त्याच्यातनं आलेला बदल तुम्हाला हवासा वाटेल. अहंकार असेल तर तो मुळातनं काढून टाकून फेकून द्या, कारण की तो मनाचा खेळ आहे. ओके? आपण हे सत्य सगळ्यांना माहिती आहे. हवं तर आजही आपण या सत्याला जाणून घेऊया आणि त्याचं स्मरण करू. ते म्हणजे की आपण आत्मा आहोत आणि पृथ्वीवर आलेलो आहोत वेगवेगळे विभिन्न प्रकारचे अधिक अनुभव घेण्यासाठी. कुठल्याही प्रकारचे ते अनुभव असू शकतात. आणि सर्वांसोबत मैत्रीने आणि प्रेमभावाने राहायला आलो आहोत. आणि दुसरं असं की कुठल्याच कोणाच्याच व्यक्तीच्या, निसर्गाच्या, झाडांच्या, पशुपक्षींच्या कोणाच्याहीच आयुष्यात आपल्याला, जीवनात आपल्याला हस्तक्षेप करायचा नाहीये. स्वतःच्याही आयुष्यात आपल्याला हस्तक्षेप करायचा नाहीये. कारण की आपण जसं आपलं आयुष्य ठरवलं आहे वरती, त्याच पद्धतीने आपण ते आयुष्य जगत आहोत. एव्हरीथिंग इज अकॉर्डिंग सोल प्लॅन. ओके? सो आपण आता इथे थांबूया. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद जॉइन करण्यासाठी आणि रेग्युलर ध्यान करण्यासाठी. जितकं होईल आपलं ध्यान सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. सेशन्स घेता आले तर नक्कीच घ्या. नाही घेतायत, फोन करा. समोर कोणी येत असेल त्यांना भेटा. 2 मिनिटं सांगा. पण ध्यानाचं महत्व सांगायला विसरू नका. ध्यान शिकवायला विसरू नका. करायचं नाही करायचं तो समोरच्या व्यक्तीचा लुकआउट आहे, त्याचा डिसिजन आहे. पण आपण आपलं ते कर्तव्य आहे आणि आध्यात्मिक सेवा करून स्वतःला पण एक चांगली शांतता आणि छान एक फीलिंग येते. सो ध्यान पसरवायचं ट्राय करा, कारण की त्यातनं स्वतःचं आयुष्य आपल्याला बदलताना दिसतं. तर मग बाकीच्यांचं का नको? ओके? सो थँक यू सो मच वन्स अगेन. भेटूया उद्या 9 वाजता. बी अ मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कधी काही वाटलं तर नक्कीच मेसेज करा, कॉल करा. आय एम देअर. सो थँक यू फॉर जॉइनिंग. थँक यू सो मच.